मृत्युंजय जयति जय मृत्युंजय। कर्ण 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 राधा, अगं कर्ण कुठे गेला बघितलास का? कर्ण कर्ण सोड बाळ अरे कोणीतरी आधिरातला रथ थांबवायला सांगा. आधिरात कर्ण महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। मृत्युंजय कर्ण मृत्युंजय कर्ण मृत्युंजय कर्ण मृत्युंजय कर्ण। वर्णितो समय कर्णाची अमर गाथा कर्णाची अमर गाथा। मृत्युंजय आता का लपतोयस ध्रुव? हस्तिनापूरचे महाराज धृतराष्ट्र यांना जेव्हा समजेल की तू रथ चालवलास तेव्हा ते तुलाच आपला सारथी म्हणून नेमतील. दादा तू पण माझी थट्टा करतोस ना? नाही रे ध्रुव. मग का हसतोस? दादा
तू जसं रथ चालवतोस ना मला पण तसा रथ चालवायचा. म्हणून तू रथ चालवला होतास. मी तर फक्त लगाम खेचली बस. तुला कुठे काही लागलं नाही ना करणा? सांग दादा सांग, कुठे लागलं नाही ना तुला? मला तर कोणी विचारतच नाही. आईचं तर फक्त तुझ्यावरच प्रेम, माझ्यावर नाही. काकांना आणि आईला फक्त तुझी काळजी, माझी नाही. अरे ध्रुव, त्यात सुद्धा सर्वप्रथम विचारणार कर्ण कुठं आहे. ध्रुव, असं नाहीये बाळा. असंच आहे दादा, असंच आहे. दादावर प्रेम आणि माझ्यावर राग. असं वाटतं की मी तुमचा पुत्र नाही, दादाच तुमचा पुत्र. तुझ्या बोलण्याने काळजाला घरं पडतात पुत्रा. हे बघ, तुझा कर्णदादा आणि तू दोघे माझेच आहात. आपल्याला दोन डोळे असतात, हो की नाही? त्यातील उजवा डावा असं आपण कधी करतो का? नाही ना? मग चला आता हसा बघू. हस. तात, आई आणि ध्रुव या तिघांनाही कवच कुंडल नाहीत, फक्त मलाच आहेत. आई, या कवच कुंडलामुळे दादा किती तेजस्वी वाटते ना. असं वाटते की आपल्या घरात सूर्य उगवला आहे. ध्रुव, केवळ आई आणि तातच नाही तर तुझा हा कर्णदादा सुद्धा तुझ्यावर खूप खूप प्रेम करतो. दादा, परतात, महाराज धृतराष्ट्रांचा रथ चाक बसून मी आपल्या घराकडे घेऊन येतो. राजमाता कुंतीस, मालिनीचा प्रणाम. मालिनी, जेव्हा महालात आपण दोघीच असू तेव्हा औपचारिकपणा पाळण्याची काहीही आवश्यकता नाही. त्याच्याबद्दल काही माहिती मिळवलीस मालिनी? कुणाबद्दल? 5 पांडवांच्या ज्येष्ठ बंधूबद्दल. अजून त्याला विसरली नाहीस कुंती? पहिला पुत्र आहे माझा मालिनी, तो ज्याच्यावरून मी माझे अख्खे जीवन उधळून टाकायला हवे होते. त्याला झिडकारून मी त्याच्या जीवनाची वाताहत केली आहे. कशी विसरणार मी त्याला? जेव्हा 5ही पांडव माझ्याजवळ असतात तेव्हा मी मात्र 5पासून दूर असते. माझं माझ्या ज्येष्ठ पुत्रासाठी आक्रोश करीत असते. त्याच्यावर मी माझ्या मायेचे छत्र धरले नाही म्हणून
क्षणोक्षणी अपराधी वाटत असतं मालिनी. अपराध माझ्याकडून घडला ना मालिनी, आणि शिक्षा मात्र माझ्या निरागस निष्पाप बाळाला झाली. कुठे असेल तो? कोण त्याच्यावर माया करीत असेल? कोणाला तो आई म्हणून हाक मारित असेल ग? तो जिवंत असेल की अश्व नदीने त्याला आपल्या कुशीत शांत हो कुंती. जेव्हा तू माझ्या समोर येईल तेव्हा मी त्याला ओळखू शकेन मालिनी. सहजच. कारण त्याला जन्मजातच कवच कुंडल आहेत. दादा, हा, तू रथ चालवतोस ना, तर असं वाटतं की रथ चालवणं अतिशय सोपं आणि सहज आहे. ध्रुव, तू जेव्हा मोठा होशील ना तेव्हा तू सुद्धा सहजपणे रथ चालवशील. उतर आता, चल. दादा, शस्त्रे? दादा, रथात शस्त्रे का ठेवतात? वेळ प्रसंगी रथीला उपयोगात यावीत म्हणून. वेगवेगळे असतात ना? हे बघ, ही आहे गदा. भाला. आणि ही तलवार ना? हो, बर, तलवार. दादा, तुला हातात लगाम पकडायला आवडेल की शस्त्र? मला मृत्युंजय कर्ण, मृत्युंजय कर्ण, मृत्युंजय कर्ण, मृत्युंजय कर्ण, मृत्युंजय कर्ण. शस्त्र. राधा, नाही ना वाटत मी कर्णाप्रमाणे तेजस्वी? सूर्यकिरणांचा शेला जेव्हा कर्ण पांघरतो तेव्हा तो आपला नाही, परका वाटतो. भीती वाटते की कोणी म्हणेल राधा 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 कर्ण तुझा पुत्र नाही. कर्णाचं जन्म रहस्य आपण आजपर्यंत इतरांपासून लपवून ठेवले, परंतु सूर्याचा प्रकाश
कर्णाचे जन्मरहस्य कुठल्याही क्षणी उघडेल आणि 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 मी कर्णाला गमावून बसेन. नाथ, नाथ, मी कर्णाला गमावू इच्छित नाही. नाथ, मी कर्णाला गमावू इच्छित नाही. भावनांवर संयम ठेवा. राधे, जोपर्यंत कर्णाच्या जन्माचं रहस्य तू उघड करणार नाहीस तोपर्यंत जगाच्या दृष्टीनं कर्ण तुझा आणि माझाच पुत्र आहे. राधे, विनिर्मुक्तो धन धान्य सुतान्वित मनुष्यो मत् प्रसादेन भविष्यति न संशय. सर्वे बाधा विनिर्मुक्तो धन धान्य सुतान्वित मनुष्यो मत् प्रसादेन भविष्यति न संशय. स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः. म्हणूनच तर भीती माझ्या मनात ठाण मांडून बसलीये. एके दिवशी जेव्हा कर्णाला कळेल की तो सूतपुत्र नाहीये तेव्हा तेव्हा काय होईल. प्रणाम. अधिरथ, हा कोण जो प्रत्यक्ष महाराज धृतराष्ट्रांच्या रथावरती आरूढ होऊन त्यांच्या शस्त्रांची खेळण्याचा दुस्साहस करतोय? हा माझा दादा आहे. हा माझा पुत्र आहे मान्यवर. कर्ण. तुझा पुत्र म्हणजे सुतपुत्र? आणि सुतपुत्राच्या हाती रथाच्या लगामाऐवजी धनुष्य? खेळ आणि जीवन याच्यात धरती आणि आकाशा एवढा अंतर असतं सुतपुत्र.